प्राचीन काळी फार पूर्वी काळी सर्वांचंच कुतूहल असलेल्या या ठिकाणाकडे जाण्यासाठी कसरत करत करत आम्ही या स्तंभाकडे जायला निघालो। पहिलं वडाप वराड पहिलं वराड म्हणजे आम्ही सांगते ना, मग आम्ही ऐकले की गुप्त झालेलं आहे। त्याचं ते पाची पांडवाचं हे आहे। म्हणजे तरी पण किती वर्षापूर्वी म्हणजे आम्हाला जर काळाच्या आधीपासून आहे बघा, काळाच्या आधी गुप्त झालेलं होय। मसावून तिकडे म्हणजे इकडे तिकडे जाताना मसावीकडं तिथं गुप्त झालेलं आहे। ते आहे ते उत्तरे निमित्त ते घंगाळ आहे। तिथं आता गेला तर वाचवलंच आहे। तिथे घंगाळ का वाचते, ते वाचते दगड आहे पण ते वाचतोय घंगाळागत। अच्छा, म्हणजे ही दगड त्यानंतर त्याच्यानंतर आहे ते त्यावर झाली म्हणते ती, म्हणजे आम्हाला ते आमचं वडील बिडील सांगते त्यावेळेस आहे ती। अच्छा अच्छा, पूर्वीच्या काळातला आहे। एकीकडे प्रचलित माहिती आणि दुसरीकडे खरं वैज्ञानिक कारण पाहायला गेलं तर ते असं आहे। याबाबत सांगताना भूशास्त्रज्ञ अभ्यासक डॉक्टर योगिता पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 80% भूभाग हा बेसाल्ट खडकांनी व्यापलेला आहे। भेगी उद्रेक होऊन लाव्हा रस जमिनीवर आला आणि बेसाल्टच्या खडकामध्ये त्याचं रूपांतर झालं। अनुकूल परिस्थितीनुसार त्या बेसाल्टचे विविध ठिकाणी स्तंभ तयार झालेत। त्यालाच वैज्ञानिक भाषेत कॉलमनर जॉईंट असं म्हटलं जातं। आणि इथे पाहायला गेलं तर दख्खनच्या पठाराची निर्मिती सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली असल्याचं भूगोलशास्त्रज्ञांच्या मते सांगण्यात येते। त्यावेळी ज्वाला उद्रेक होऊन लावा वरती आला आणि थंड होत असताना षटकोनी किंवा त्रिकोणी आकार घेऊ लागला। परिस्थितीनुसार वेगवेगळे आकार देखील निर्माण होते, त्यामुळे बांदिवडे येथे देखील अशा शिळा निर्माण झाल्यात। पाहायला गेलं तर या स्तंभाचा व्यास 3 ते 4 फूट आहे, उंची 15 ते 20 फूट आहे। आता या ठिकाणी जो आवाज येतो त्याबद्दल माहिती सांगायची झाली तर जेव्हा जमिनीच्या खालून लावा बाहेर येतो त्यावेळी त्याच्यामध्ये अनेक गॅसेस असतात। तो आकुंचन पावताना खडक तयार होताना काही लावामध्ये गॅसेसचं प्रमाण तसंच राहतं।
तर काही बनलेल्या लावांमधून गॅस निघून जातात. ज्यामध्ये गॅसेस तसेच राहिलेले असतात त्याला छोटे छोटे छिद्र पडतात, त्यामुळे पोकळ्या पडतात आणि अशा प्रकारे आवाज येतो. येथे असणाऱ्या अशा काही दगडांमध्ये देखील अशाच प्रकारे आवाज येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्योतिबा, पन्हाळा या ठिकाणी अशा प्रकारचे कॉलमनर जॉईंट्स आढळून येतात. बांदिवडे बरोबरच पन्हाळा येथे देखील वीर शिवा काशीद यांच्या समाधीजवळ कॉलमनर जॉईंट आहेत. बांदिवडे व पन्हाळा यामधील दोघांमधला फरक जर पाहायला गेलं तर बांदिवडे येथे कॉलमनर जॉईंट हे एकमेकांपासून विलग झाले आहेत, त्यामुळे ते विशिष्ट अशा प्रकारे दिसत आहेत. भौगोलिक कारणामुळे हे स्तंभ अशा प्रकारे सुटे झालेले आहेत. या वैविध्यपूर्ण शिळा आणि सर्वांनाच आकर्षित करणारे स्तंभ बांदिवडे या ठिकाणी पाहायला मिळतात. निसर्गाचा हा ठेवा सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक पर्यटनाचा केंद्र बनत आहे. मात्र पर्यटकांसाठी येथे सुविधा करण्याची गरज भासते आहे.